आधी पुतण्या मग भाऊ आणि आता वहिनींचाही दादांना विरोध। अजित पवारांना दिवसभरातील दुसरा मोठा धक्का। नमस्कार। अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे। कारण आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी अजितदादांच्या भूमिकेला विरोध केला आहे। विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुद्धा आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचा आहे असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे। आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दादांच्या विरोधात भूमिका घेतली, त्यानंतर आता श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेला विरोध केलाय। दरम्यान बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला। यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या की आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात। हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे। तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात, कुणाला विरोध करायचा नाही। कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, पण आपल्या कुटुंबात असं कधी घडलंच नाही। आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे। आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत। आपली ओळख शरद पवारमुळे आहे। त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात असं शर्मिला पवार यांनी म्हटलंय। तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की वडीलधारी लोकांचा मान ठेवलं पाहिजे। साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणं म्हणजे आई आणि वडिलांसाठी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखं आहे। शेवटी कुटुंब वडीलधारी लोकांपासून सुरू होतं। साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का? आपण त्याला कारणीभूत होऊया का? आपण त्याला गालबोट लावायचं का? असा सवाल देखील शर्मिला पवार यांनी उपस्थित केलाय। कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीयेत, पण दुःखाची गोष्ट एकच आहे की आपल्या कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं आणि ते दुर्दैवाने असं झालेलं आहे। परंतु जसं आता एखाद्याला आजार होतो, आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं। कॅन्सर झालाय म्हणून आपण हातबळ होऊन हातपाय गळून बसतो का? नाही बसत। आपण त्याच्यावरती मात करायचा 100% प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण सर्वजण करणार आहोत। ओके, आज या क्षणी मी आणि बाबूसाहेबांनी आम्ही ठरवलं की आपण सर्वांना एकत्र येऊन आपण सर्वांनी आपली भेट घ्यावी। सगळेजण आहेत आपण की आम्ही असा विचार केला की आपल्या घरामध्ये आज इथे बसलेले प्रत्येक जण इथे असतील सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत का नाही? कोणाच्या घरात वडीलधारी नाहीयेत मला सांगा? सगळ्यांच्या घरात आहे। कोणाच्याकडे आजी आहे, कोणाच्याकडे वडील आहेत, कोणाच्याकडे आजोबा आहेत, कोणाकडे चुलता आहे, कोणाकडे चुलती आहे, सगळ्यांच्याकडे आहे। मग माझा आणि बापूसाहेबांचा विचार असा झाला की आपल्या घरामध्ये जे वडीलधारी आहेत, जसं माझ्या आधीच्या भाऊंनी सांगितलं की आपली आज ओळख जी आज आहे, ही काटेवाडीची जी ओळख आहे किंवा बारामतीची मी म्हणेन जी ओळख आहे, जेव्हा आपण बाहेर गावी जातो, परदेश